आज आपण बनवूया दही भेंडी मसाला। भेंडी आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी लागणारे कांदे कट करून घेऊ। आपण आता ग्रेव्हीसाठी टमाटर कट करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ थोडंसं। आपण आता चॉप केलेले कांदा आणि टमाटर घालून घेऊ कढईमध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेऊ कढईमध्ये। इथे मी काही खडे मसाले घेतले ते पण घालून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी अख्खा दाणा घेतलेला आहे, साबूत दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तेजपत्ता आहे। आपण आता ग्रेव्हीचा हलका कलर चेंज होतोवर असेच कांदे आणि टमाटर परतून घेऊ 5 ते 10 मिनिटं। आपण आता ग्रेव्हीमध्ये थोडीशी हळद घालून घेऊ। काश्मीर लाल मिर्च पावडर आहे, चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। आपल्याला अजून ग्रेव्ही 3 ते 4 मिनिटं अशीच परतून घ्यायची आहे। ग्रेव्ही आपली आता एवढी शिजलेली बघू शकता, सेपरेट तेल पण सोडलेलं आहे। आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ। थंड झाल्यानंतर आपण याची एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता भाजीसाठी भेंडी कट करून घेऊ। भेंडी आपली पूर्ण कट करून झाली बघू शकता तुम्ही। आपण आता याला एक कोटिंग तयार करून घेऊ। सर्वप्रथम इथं लाल मिरची पावडर घेतली ती घालून घेऊ। चवीनुसार मीठ, हळद, जिरा पावडर, थोडंसं काळं मीठ, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊ। आपण आता भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता भेंडीवर हलका पाण्याचा शिपका मारून घेऊ, जेणेकरून भेंडीला आपण असा पाण्याचा शिपका मारून घेऊ, जेणेकरून मसाले व्यवस्थित त्याला कोट होऊन जातील। करून घेऊ आपण मसाल्यांमध्ये भेंडी। आपली आता भेंडीची कोटिंग तयार झालेली आहे बघू शकता, एकदम व्यवस्थित मसाले लागलेले आहे। आपण आता भेंडी फ्राय करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। आपण आता भेंडी फ्राय करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं भेंडी आपण अशीच फ्राय करून घेऊ तेलामध्ये। बघू शकता भेंडी व्यवस्थित फ्राय झालेली आहे, सॉफ्ट पण झालेली आहे, नरम एकदम। आपण आता भेंडी एका वाटीमध्ये काढून घेऊ मोठ्या। तेल, जिरे, कढीपत्ता। आपण आता यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली ती घालून घेऊ। अद्रक लसूणचा कच्चापणा जाऊस्तोवर आपण अशीच फ्राय करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट आपली व्यवस्थित फ्राय झालेली बघू शकता मस्त। आता यामध्ये काय आपण मसाले घालून घेऊ। कांदा लसूण मसाला, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ। आपण आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता ग्रेव्हीची पेस्ट केली ती घालून घेऊ।
ग्रेव्ही आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यांमध्ये. जोपर्यंत ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही आपण अशीच चुल्यावर शिजवून घेऊ. ग्रेव्ही आपली छान अशी परतून झालेली आहे, हलकं तेल पण सुटलेलं आहे. आपण आता यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घेऊ. फ्राय केलेली भेंडी आता मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दोन ते 3 मिनिटं 3 ते 4 मिनिटं झालेले आहे भेंडीला परतून मसाल्यांमध्ये. आपण आता यामध्ये 1 किलो दही घालून घेऊ. आपण आता दह्यांमध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथं आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे भाजीसाठी, दही ऑटोमॅटिक पाणी सोडणार आहे. दहा ते 15 मिनिटं झालेले आहे. बघू शकता ग्रेव्हीला छान अशी तर्री पण आलेली वरती भाजीला. आपण आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ती घालून घेऊ. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीमध्ये. आपले आता दही भेंडी मसाला रेडी झालेला आहे, आपण सर्व करून घेऊ.